हॅलो हाय नमस्ते. मी रुपाली तुम्हा सर्वांचं आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. पाठीमागचे भाग वाचले नसतील तर वाचून घ्या. तर चला कथेला सुरुवात करूया. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 3. आक्रोशाची ती रात्र आणि क्रोधाचा ज्वालामुखी. सियाने अत्यंत भीतीने आणि थरथरत्या हातांनी दाराची बेल वाजवली. काही क्षणातच आतून कुणीतरी लॉक उघडल्याचा आवाज आला आणि दार उघडले गेले. समोर निक्की उभी होती. दार उघडताच सियाने कसलाही विचार न करता घाईघाईने शब्द टाकले. निक्की, प्लीज मला पैसे दे ना थोडे. मला खाली उभे असलेल्या टॅक्सी ड्रायव्हरला द्यायचे आहेत. मी माझ्या घरी पोहोचले की तुला ते लगेच परत करेन. निक्की ठाकूर, सियाच्याच वयाची, तिची शेजारी आणि जीवाभावाची मैत्रीण. लांब सडक काळेभोर केस, निष्पाप काळे डोळे, गुलाबी ओठ आणि गोरापान चेहरा असलेली ती एक लहानशी अत्यंत सुंदर मुलगी होती. सध्या तिने अंगावर एक साधा टी शर्ट आणि शॉर्ट्स घातलेले होते. सियाचे घर अगदी शेजारीच होते, पण सध्या ज्या अवस्थेत ती होती त्या अवस्थेत ती स्वतःच्या घरी जाऊन पैसे आणण्याची तिची हिंमत नव्हती. म्हणूनच निक्की आपल्याला सांभाळून घेईल या आशेने ती धावत तिच्याकडे आली होती. सियाची ती विस्कटलेली अवस्था पाहून निक्कीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने काळजीपोटी विचारले, सिया, काय झाले आहे हे? तू काल रात्रीपासून कुठे होतीस आणि कुठून येतेस अशी? सियाच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव येत नव्हते. तिने घाईघाईने आपले डोळे पुसले आणि हुंदका दाबत म्हणाली, निक्की, मी तुला सर्व काही सांगते, पण आधी प्लीज त्या टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन ये. माझ्याकडे माझी पर्स नाहीये. निक्कीने समजूतदारपणे मान डोलावली. हो हो ठीक आहे, तू आधी आत ये. घरात सध्या कोणी नाहीये. आई बाबा काकांच्या गावाला गेले आहेत. सियाने कसाबसा होकार दिला आणि ती आत शिरली. निक्की तशीच खाली धावली. टॅक्सी ड्रायव्हरचे भाडे चुकते केले आणि लगबगीने वर आली. आत येताच सिया लिव्हिंग रूममधील सोफ्यावर कोसळली आणि स्वतःला आवरणे कठीण झाल्यामुळे ती ढसाढसा रडू लागली. निक्कीने घरात येऊन सियाला असे धाय मोकळून रडताना पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती धावत तिच्या शेजारी जाऊन बसली आणि तिचे खांदे धरून म्हणाली, सिया, काय झाले? मला सांग. तू अशी का रडत आहेस? काल रात्री त्या क्लबमध्ये मी तुला किती शोधले माहीत आहे का? तू अचानक कुठे गायब झाली होतीस? सियाने रडत रडतच निक्कीला घट्ट मिठी मारली. तिचा तो स्पर्श, तिची ती भीती सर्व काही सांगून जात होती. ती ओरडून म्हणाली, नाही निक्की, माझ्यासोबत खूप वाईट घडले आहे ग. मला काहीच समजत नाही. काल रात्री त्या क्लबमध्ये कोणीतरी माझा फायदा घेतला. मला खूप वेदना होत आहेत निक्की. मला खूप भीती वाटते. आता मी काय करू? मी काकांना काय सांगू? तिचा कंठ दाटून आला होता. त्यांना तर मी आधीच आवडत नाही आणि जर त्यांना याबद्दल काहीही कळाले तर ते मला मारून थेट घराबाहेर काढून देतील. मी कुठे जाऊ निक्की? सियाचा हा आक्रोश पाहून निक्कीच्या डोळ्यातही पाणी आले. तिने सियाच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. सिया, आधी शांत हो. मला नीट सांग, कोण होता तो नराधम ज्याने माझ्या सियासोबत असे कृत्य करण्याची हिंमत केली? मी त्याला जिवंत सोडणार नाही. पण तू आधी शांत हो. काल रात्री नक्की काय झाले? मला न सांगता तू कुठे गेली होतीस? मी संपूर्ण क्लब आणि आजूबाजूचा परिसर शोधला. तुला सतत फोन लावत होते पण तुझा फोन बंद येत होता. रडून रडून सियाला आता उचक्या लागल्या होत्या. तिचा चेहरा रक्तासारखा लाल झाला होता. डोळे सुजले होते आणि नाक टोमॅटोसारखे लाल पडले होते. निक्कीने तिला स्वतःपासून थोडे दूर केले. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे सारले आणि तिचे अश्रू पुसत म्हणाली, सिया, तू माझी वाघीण आहेस. तू अशी कमकुवत कशी होऊ शकतेस? लहानपणापासून तू किती कणखर आहेस हे मला ठाऊक आहे. मग आता अशी धीर का सोडतेस?
चल चल आधी खोलीत जा, हातपाय आणि चेहरा धुवून घे. स्वतःचा चेहरा बघ आरशात कसा झाला आहे तो. जर तू याच अवस्थेत घरी गेलीस तर ती तुझी दुष्ट कामिनी काकू तुला जगू देणार नाही, खूप शिव्या घालेल. म्हणूनच आधी स्वतःला सावर. तो कोण आहे ते आपण नंतर बघू. मी त्याचा चेहरा फोडूनच हातात देईन, तू काळजी नको करू. तिला हसवण्यासाठी निक्कीने हवेत एक मुक्का मारला. दुसरीकडे एका आलिशान पेंट हाऊसमध्ये क्रोधाचा एक भयंकर ज्वालामुखी धुमसत होता. अद्वैतने अत्यंत संतापाने समोरच्या आरशावर जोरदार मुक्का मारला. हरामी, बदमाश. त्याच्या तोंडातून शिव्याचे शब्द बाहेर पडत होते. अद्वैत नुकताच वॉशरूममधून बाहेर आला होता. त्याच्या कमरेला फक्त एक पांढरा टॉवेल गुंडाळलेला होता. त्याच्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब अजूनही टपकत होते. त्याची रुंद छाती, कमावलेले मजबूत स्नायू, धारदार जबडा, ती जॉलाईन आणि त्याचा तो देखणा चेहरा, यावर पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. तो इतका आकर्षक आणि डॅशिंग दिसत होता की कोणत्याही मुलीने त्याला पाहिले तर ती डोळ्यांची पापणीही लवू शकणार नाही. वॉशरूममध्ये असतानाच त्याने त्याचा असिस्टंट रोनित याला फोनवरून एक SMS पाठवला होता. तो खोलीत येतो न येतो तोच दाराची बेल वाजली. अद्वैतने जाऊन दार उघडले. समोर रोनित हातात एक कपड्यांची पेपर बॅग घेऊन उभा होता. अद्वैतने त्याच्या हातातून ती बॅग घेतली आणि तो कपडे बदलण्यासाठी पुन्हा वॉशरूममध्ये निघून गेला. रोनित आत येऊन एका बाजूला शांतपणे उभा राहिला. थोड्या वेळाने अद्वैत कपडे बदलून बाहेर आला. त्याचा रागीट लूक तसाच होता. रोनितकडे पाहत त्याने थेट मुद्द्याला हात घातला. काल रात्री माझ्या खोलीत असलेल्या त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली का? रोनितने घाबरत उत्तर दिले. बॉस, मी क्लबचे CCTV फुटेज तपासले. ती मुलगी पहाटेच्या वेळी तिथून बाहेर पडताना दिसली. तिने क्लबच्या बाहेर उभी असलेली एक टॅक्सी पकडली आणि ती निघून गेली. अद्वैताने आपल्या मुठी आवळल्या. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल झाले. मग त्या टॅक्सी ड्रायव्हरला शोधा, रोनित चाचरत म्हणाला. आय एम सॉरी बॉस, पण ती मुलगी अजूनही आम्हाला सापडलेली नाहीये. अद्वैतचा आवाज आता अत्यंत भयानक आणि खर्जात निघाला. माझ्या प्रश्नाचे उत्तर दे रोनित, ती अजून का सापडली नाहीये? त्याच्या आवाजातली त्या दरारामुळे रोनित पार थरथर कापायला लागला. तो अडखळतच म्हणाला. बॉस, ती जी टॅक्सी होती तिचा नंबर CCTV कॅमेऱ्यात स्पष्ट आलेला नाही, त्यामुळे आम्हाला तिचे लोकेशन ट्रॅक करता आले नाही. हे ऐकताच अद्वैतच्या रागाचा पारा थेट शिगेला पोहोचला. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. डोळे मिटताच सियाचा तो निष्पाप घाबरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर चमकून गेला. त्या आठवणीने अद्वैतने अचानक डोळे उघडले आणि समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलच्या आरशावर पूर्ण ताकदीनिशी एक भयानक टोला लगावला. तो ठोसा इतका जोरदार होता की संपूर्ण आरशाचे अक्षरशः 1000 तुकडे झाले. काचेचे काही तीक्ष्ण तुकडे अद्वैतच्या हातात खोलवर रुतले आणि जखमेतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तिथे उभा असलेला रोनित भीतीने पांढरा पडला होता, पण त्याला अद्वैतची काळजीही वाटत होती. तो ओरडला. बॉस, हे काय केले तुम्ही? तुम्हाला खूप मोठी जखम झाली आहे. बघा किती रक्त वाहते आहे. रोनितने अद्वैतचा हात पकडण्यासाठी पुढे पाऊल टाकले, पण अद्वैतने एका झटक्यात त्याचा हात झटकून लावला. रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी रोनितकडे पाहत तो हिंस्र आवाजात म्हणाला. मला ती मुलगी आज संध्याकाळपर्यंत माझ्या फार्म हाऊसवर हवी आहे. कोणत्याही किमतीत, समजले? त्याच्या या वाक्यात कोणताही नकार ऐकण्याची तयारी नव्हती. रोनितला ठाऊक होते की जर आता काम झाले नाही तर काय अनर्थ होईल. तो तातडीने म्हणाला. जी बॉस, मी आज संध्याकाळपर्यंत त्या मुलीला शोधून फार्म हाऊसवर आणतो, पण प्लीज तुम्ही आधी स्वतःच्या हाताला पट्टी बांधून घ्या. अद्वैतच्या हातातून रक्त वाहत होते. काचेचे तुकडे आणि ती अलिशान जमीन रक्ताने माखली होती, पण अद्वैतच्या चेहऱ्यावर वेदनेची एक रेषाही नव्हती. जणू काही या जखमा हे रक्त त्याच्यासाठी रोजचेच खेळणे होते. तो शांत सुन्न उभा होता. रोनितने न विचारता त्याचा हात धरला, त्याला सोफ्यावर बसवले आणि तात्काळ आपल्या बॉडीगार्डला मेसेज केला. काही सेकंदातच दारावर थाप पडली. रोनितने दार उघडून बॉडीगार्डकडून फर्स्ट एड किट घेतली आणि तो अद्वैतच्या शेजारी बसला.
त्याने कापसाने आधी रक्त पुसले आणि काचेचे ते रुतलेले तुकडे एका चिमट्याने बाहेर काढायला सुरुवात केली. तुकडे बाहेर काढताना अद्वैतने आपला जबडा घट्ट आवळला. त्याचे स्नायू ताणले गेले, पण त्याच्या तोंडातून साधी हुश्श किंवा वेदनेचा एक उसासही बाहेर पडला नाही. जखम खरंच खूप खोल होती, पण त्याच्या मनातील सुडाची आणि अस्वस्थतेची जखम कदाचित याहूनही मोठी होती. हा झाला भाग 3. हा 3 भाग छोटा होता म्हणून चौथा पण ॲड केला आहे. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 4. निक्कीच्या घरी. सिया फ्रेश झाली होती आणि आता तिने निक्कीचे कपडे घातले होते. जे तिने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता आणि तिच्या मानेवरील खुणा कोणालाही दिसत नव्हत्या. तिने पांढरा सलवार आणि खाली जुळणारा दुपट्टा घातला होता. सिया त्या रंगात खूपच सुंदर दिसत होती, पण तिची प्रकृती फार चांगली नव्हती. तिचे डोळे रडण्याने लाल आणि सुजलेले होते. तिचा चेहरा आणि नाक टोमॅटोसारखे लाल झाले होते. सिया वॉशरूममध्ये गेली तेव्हा निक्कीने तिचा चहा आणि नाश्ता आणला होता. निक्कीने नाश्त्याचा ट्रे बेडसाईड टेबलवर ठेवला आणि येऊन बेडवर सियाच्या शेजारी बसली. निक्कीची खोली फार मोठी नव्हती. ते दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते, त्यामुळे निक्कीची खोली खूप मोठी किंवा खूप लहान नव्हती. तिच्या खोलीत एकच बेड होता. दोन्ही बाजूला टेबल होते. बाजूला एक दिवा होता. निक्कीचे कपडे जिथे ठेवले होते तिथे एक लाकडी कपाट होते. 2 खुर्च्या आणि एक लहान स्टडी टेबल होते. एक वॉशरूम आणि एक बाल्कनी होती. खोलीत 2 लहान खिडक्या होत्या. निक्कीची खोली पहिल्या मजल्यावर होती. तिच्या खोलीत एक छोटासा पंखा होता, पण AC नव्हता. त्यांच्याकडे AC परवडेल इतके पैसे नव्हते. दोघेही शिष्यवृत्तीवरच शिकत होत्या. दोघीही मुंबईच्या टॉप कॉलेजमध्ये होत्या. निक्कीने सियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, सिया, आता तू ठीक आहेस ना? आधी काहीतरी खाऊया. सियाने तिचे डोके खाली ठेवले. तिचे अश्रू मात्र थांबत नव्हते. ती रडण्याच्या आवाजातच हळुवारपणे म्हणाली, नाही निक्की, मला भूक नाही. निक्कीने तिला जवळ ओढले आणि म्हणाली, सिया, तुला माहीत आहे की मी तुझे ऐकणार नाही. प्रयत्नही करू नकोस. आधी चहा घे आणि पराठा खा आणि ते पहिलं रडणं थांबव. तुझ्या रडण्याने तुला जे झाले ते बदलणार नाही. तर आधी स्वतःमध्ये थोडी ऊर्जा भर आणि नंतर मला सर्व काही सविस्तर सांग. ती व्यक्ती कोणीही असो, आपण त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू. काळजी करू नको. फक्त स्वतःची काळजी घे. जोपर्यंत तू स्वतःची काळजी घेत नाहीस तोपर्यंत मी त्याला काहीही करू शकत नाही. तिचे बोलणे ऐकून सियाने डोके वर केले आणि निक्कीने तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, सिया, तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस. मला माहीत आहे की हे सर्व माझ्या हट्टीपणामुळे घडले. जर मी तुला जबरदस्तीने तिथे नेले नसते तर आज तो माकड जो कोणी असेल तो तुझा असा गैरफायदा घेऊ शकला नसता. मी तुझा गैरफायदा घेऊ शकत नाही सिया. प्लीज मला माफ कर. मी तुला पुन्हा कधीही अशा ठिकाणी घेऊन जाणार नाही. फक्त मला त्या हरामी उंदराबद्दल सांग. मग तू पाहशील मी त्याच्या 7 पिढ्यांना असा धडा शिकवीन की तो पुन्हा कधीही कोणत्याही मुलीचा फायदा घेऊ शकणार नाही. तो हरामी उंदीर, तो मांजरीसारखा गाढवाचा छोटासा तुकडा, जर मी त्याला फाडले नाही तर माझं नाव निक्की ठाकूर नाही. कामिनी आणि सोनीने मिळून सियावर एक प्लॅन केला होता. दुसरीकडे अद्वैत अस्वस्थ झाला होता. सकाळची दुपार झाली. सियाच्या घरी. सिया निक्कीच्या घरातून कधी घरी आली हे तिलाही कळले नाही. तिची काकू आत छोट्या हॉलमध्ये बसली होती आणि तिच्या मुलीशी बोलत होती. काल रात्रीपासून सियाला आता येताना पाहून ती रागाने ओरडली. खुर्चीवर बसलेली तिच्या जागेवरून उभी राहिली. आधीच घाबरलेली सिया तिचा मोठा आवाज ऐकून भीतीने थरथर कापत तिथेच उभी राहिली. तिची काकू, ज्यांचे नाव कामिनी होते, तिच्यासमोर कमरेवर हात ठेवून वरपासून खालपर्यंत तिच्याकडे पाहत उभी राहिली आणि म्हणाली, तू आता येत आहेस महाराणी? मग तिने तिला हाक मारली, सोनी, राणीच्या स्वागतासाठी एखादी आरतीची थाळी सजवा. या घराची राणी आली आहे. आपल्याला तिचं स्वागत करावं लागेल. हे ऐकून कामिनीची स्वतःची मुलगी सोनी तिच्या जागेवरून उठली आणि तिच्या शेजारी उभी राहिली. तिनेही सियाकडे गर्विष्ठपणे पाहिले आणि म्हणाली, सिया, काल निघून गेलेली तू आत्ता येत आहेस. तू इतकी वेळ इथे कुठे राहिलीस? ती बोलत असताना तिने तिच्याकडे विचित्र पाहिले. तिला सियाचे येणे आवडले नाही.
सियाने मान खाली घातली आणि बोटात बोटे अडकवून भीतीने थरथर कापत तिथेच उभी राहिली. तिला काहीही न बोलता पाहून तिची काकू पुढे झाली आणि अचानक सियाचे केस मुठीत धरले आणि ओढले. सिया वेदनेने कळवळली, पण आई आणि मुलीला त्याची पर्वा अजिबातच नव्हती. काकूने तिचे केस आणखी जोरात ओढले आणि म्हणाली, जर आता तू उत्तरही देणार नाहीस, तू इतकी मोठी झाली आहेस की तुला आम्हाला उत्तर देणे आवश्यक वाटत नाही. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. तिचा चेहरा लाल झाला. तिने तिचे केस सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते तिला घट्ट धरून होते. सियाला वाटले की तिचे सर्व केस उपटले जातील. तिला रडताना पाहून तिची काकू आणि सोनी गुप्तपणे आनंदित झाले होते. मनातल्या मनात रागाने काकूने तिच्या दुसऱ्या हाताने तिच्या गालावर एक चापट मारली आणि म्हणाली, तुझ्या तोंडात आता जीभ उरली नाही का? मला सांग, तू कुठे होतीस ते पहिलं सांग मला, नाहीतर मी आज तुला फाडूनच टाकेन. असे म्हणत तिने सोनीला डोळ्यांनी इशारा केला. सोनी लगेच लहान किचनमध्ये गेली आणि थोड्याच वेळात ती जळत्या कोळशाने भरलेली वाटी घेऊन परतली. तिच्या ओठांवर एक राक्षसी हास्य उमटले. ती सियाकडे आली आणि म्हणाली, आई, आणि जळत्या कोळसा तिच्यासमोर ठेवला. जळत्या कोळशाला पाहून सिया मात्र खूप घाबरली. ती ओरडत ओरडत म्हणाली, काकू, मला माफ करा. मी पुन्हा कधीही कुठेही जाणार नाही. काकू, प्लीज मला सोडून द्या. काकू, मी आता कुठेही जाणार नाही. पण तिचा निरागस आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हते. काकूने वाटीकडे पाहिले. नंतर चिमट्याने कोळशाचा तुकडा उचलला आणि सियाच्या हातावर ठेवला. सिया एवढ्या जोरात ओरडली की तिला ते सहनच होत नव्हतं. सोनी आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर मात्र एक विजयी हास्य उमटले. पण ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी तिचे केस घट्ट ओढले आणि कोळशाचा दुसरा तुकडा उचलला आणि सियाच्या मानेवर ठेवला. सिया पुन्हा वेदनेने जोरात ओरडली आणि ती वेदनेने थरथर कापू लागली होती. ती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तिची काकू तिचे केस सोडू शकत नव्हती. आता सिया रडत होती आणि ओरडत होती, पण असे वाटत होते की त्याचा त्या दोघींवरही काहीच परिणाम झाला नाही. अशा वेदनेने सियाचे रडणे त्यांना सांत्वन देत होते. सिया रडतच म्हणाली, प्लीज मला सोडून द्या काकू, प्लीज. पण ती आज तिला सोडूच इच्छित नव्हती. त्यांनी पुन्हा कोळसा घेतला आणि यावेळी तो सियाच्या दुसऱ्या हातावर ठेवला. ती बिचारी मुलगी फक्त ओरडत होती. तरीही त्यांचे समाधान झाले नाही, म्हणून सोनीने वाटी सियाच्या पायावर टाकली आणि तिच्या काकूने तिचे केस सोडले. दोघेही 2 पावले मागे सरकले. सिया जमिनीवर सपाट पडली. कोळसा तिच्या नडगीवर पडला होता. ती जमिनीवर जोरात पडली, ओरडत आणि रडत होती. पण ती बिचारी मुलगी, तिच्यावर दया करायला मात्र तिथं कोणीच नव्हतं. ह्या दोन्ही, आई आणि मुलगी, काही वेळ तिला त्रास होत असल्याने पाहत होत्या आणि नंतर वरच्या खोलीत निघून गेल्या. तिथे सियाच्या हातांना, तिच्या पायांना फोड आले होते आणि तिची मान खूप सुजली होती. ती तिच्या पायांवर, कधी हातांवर, कधी मानेवर फुंकर घालत होती, पण जळजळ आणि वेदना मात्र कमी होत नव्हत्या. ती निराश झाली होती आणि आता तिच्यात उठण्याची सुद्धा हिंमत नव्हती. ती तिथेच बेशुद्ध पडली. कोणीही तिला पाहण्यासाठी आले नाही. दुसरीकडे अद्वैत त्याच्या गाडीत रागाने बसला होता. तो काही कामावर जात होता. अचानक त्याला त्याच्या छातीत एकदम जळजळ आणि अस्वस्थता जाणवली. त्याने स्वतःलाच विचारले, हे मला काय होत आहे? ही अचानक अस्वस्थता का? त्याने जवळ ठेवलेली पाण्याची बॉटल घेतली आणि एका श्वासात अर्धी बाटली संपवली. त्याने बाटली तिथे ठेवली आणि नंतर खिडकीतून बाहेर पाहत छातीवर हाताने घासू लागला. त्याला एक विचित्र भावना जाणवली जी त्याचे मन पूर्णपणे विचलित करत होती. त्याने एक सिगारेट काढली, ती पेटवली आणि त्यावर फुंकर घालू लागला. गाडी वेगाने चालली होती, पण अद्वैतची अस्वस्थता मात्र कमी होण्याऐवजी वाढतच होती. त्याचा राग आणखीच वाढला. त्याने सिगारेट खिडकीतून बाहेर फेकली आणि बोटाने कपाळावर हात लावू लागला. एसीमध्ये त्याचे कपाळ आधीच दुखत होते. तो खोलवर श्वास घेऊ लागला. त्याला एसीमध्ये सुद्धा गुदमरल्यासारखे वाटले. तो अचानक म्हणाला, स्टॉप.
सियाचा त्रास आणि तिच्या वेदना. अद्वैत कुठेतरी गाडी चालवत असताना अचानक त्याच्या छातीत एक विचित्र अस्वस्थता जाणवली. त्याच्या ओरडण्याने ड्रायव्हरला ब्रेक लावण्यास भाग पाडले. धक्क्याने अद्वैतचे डोके डॅशबोर्डवर आदळले, पण तो स्वतःवर नियंत्रण मिळवू शकला होता. जवळ बसलेल्या ड्रायव्हर आणि असिस्टंटला जास्त मार लागला नाही. त्यांनी सीट बेल्ट घातले होते. अद्वैतने पटकन नियंत्रण मिळवले आणि पटकन कारचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडला. अद्वैतला निघून जाताना पाहून त्याच्या समोरील आणि मागच्या गाड्यांमधील असिस्टंट आणि बॉडीगार्ड बाहेर आले. अद्वैत मोकळ्या हवेत खोल श्वास घेत स्वतःला शांत करू लागला. अद्वैतला इतका अस्वस्थ पाहून असिस्टंट त्याच्याकडे आला आणि काळजीने म्हणाला, बॉस तुम्ही ठीक आहे ना? तुम्हाला काही हवे आहे का? कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढचा भाग लवकरच येईल. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.